आलीस? आले म्हणजे ठीक आहे, आपलं भांडण झालं होतं, पण झालं गेलं गंगेला मिळालं, संपलं ते. आणि मला तुझ्या सुनेकडून मुलाकडनं कळलंय की अजूनही तू माझी आठवण काढतेस. आता आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपल्या मैत्रीच्या नात्याला नव्यानं सुरुवात करूया. मी तेव्हाही कच्चा लिंबू होते आणि आजही कच्चा लिंबूच. थांब थांब. आणि कच्चा लिंबू तू नाही एकटी, आपण दोघी होतो. अगदी बरोबर. ही नेहमी वयाने मोठीच, पण वय कधी आड आलं नाही आपल्या मैत्री. मग काय, अगं मी मोठी असले तरी तेव्हाही आपली मनं जुळलेलीच होती आणि आजही जुळलेली आहेत. तुम्ही दोघी एकत्र आलात, नशीब मला कुकारा घालून बोलावलं नाहीत. पुकारा म्हणजे? अगं शिवा, गावाकडे कोणाला बोलवायचं असलं ना की कुक्कारा घाला, हो की नाही? ए ताई, एकदा करून दाखव ना. हो हो हो, दाखव दाखव दाखव. अगं मला काय आता सवय राहिली नाहीये, काहीतरी काय. मातीतल्या सवयी अशा जात नाहीत, कर. हा का? सीताई मग करा ना ते कुकारा का काय ऐकायचं आम्हाला. आई आई अगं जरा प्रयत्न कर, आणि तेव्हा सगळ्यात जास्त छान कुकारात तूच घालायचीस. सीताई करा ना, असं काय करता? हो हो हो, कर 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 करच तू, कर आता. बरं बरं ठीक आहे, करते. मजा आली हा काकू. ए ही कीर्ती आहे ना? हो. या किती मोठी झाली. राणी, आपण तिला मागे फोटो मध्ये बघितलं तेव्हा किती लहान होती ही. कीर्ती, जाऊ दे ना. बस 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 बस, हा पाया पडायचा कार्यक्रम आपण नंतर करू, नाहीतर एक एक करून सगळे माझ्या पाया पडतील. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी पाणी आणते. हा, तुझं बरं आहे हा उर्मिला, ताई सोबतच असतेस ना. खरंच एका घरात यायला ना नशीब लागतं. उर्मिला, ही तुझी मुलगी ना? हो, संपदा. हाय. हाय. हॅलो. सीता, हा तुझा आशुतोष ना? एकदम रामभाऊजींवर गेलाय ग, आणि लाजतोय सुद्धा त्यांच्यासारखाच. मी कुठं लाजतोय? ए हो, मला आठवलं, तू आणि राम भाऊजी देवदर्शनाला आला होतात आणि मग आम्हाला थोडी भीतीच वाटली. हे काही बोलतच नाहीयेत, पण एकदा मिसळल्यानंतर गावचे जावई नाही तर मुलगा असल्याप्रमाणे वागले. तुझा मुलगा खूप गोंडस आहे. मुलगा कोणाचा आहे? पण मी काय म्हणते, एवढ्या वर्षांनी तुम्हाला एवढा वेळ कसा मिळाला मला भेटायला? ही वाटच कशी मुळात सापडली? हे तुझ्या सुनेला विचार. तिने आम्हाला सांगितलं की तुला आमची आठवण येते म्हणून, या भेटायला. मग आलो लगेच. मला भेटायला खास पुणे आणि गोव्याहून आलात? मग मला वाटलं आता काय सगळ्या आपापल्या संसारात रमल्या, गाठीशी फक्त आठवणी. ए, आता डोळ्यातनं पाणी नाही काढायचा. तुझे अश्रू बघायला आम्ही दोघी आलेल्या नाही आहोत. आनंदाचे आहेत ग. हो ना सीताई, छान हसा बरं तुम्ही आता. हसतेच आहे ग. शिवा, सगळं तुझ्यामुळे होतंय. बरं, आता तुम्ही आलायत ना एवढ्या वर्षांनी, मग छान 2 दिवस इथेच राहायचं. बघितलं, हे असं असतं हिचं. डायरेक्ट हुकूम सोडायचा. काय ग शिवा, तुझ्यावर पण असाच हुकूम चालवते काही?
नाही नाही मी काही विचारलं तर समजावून सांगतात. ऐकलं? तुझ्या समोर असंच म्हणणार ग ती. आम्ही तिला बाजूला घेऊन विचारतो. बरं, मी आल्यापासून उभ्याच आहात. बसा ना. please, please, sit, please, बसा sit. सगळ्यात. शिवा बस ग. बस आपण मी बस गे. कीर्ती अगं बस ना. तू का अशी उभी शिक्षा केल्यासारखी? बस. आणि तुला काम आहेत ना, ती संपून घे. हं? आणि ते घेऊन जा बरोबर. काकू काय कूल ग्रुप आहे हा तुझा. मला खूप भारी वाटतंय. तुम्ही लहानपणी खूप मजा करत असाल ना. तुझ्या काकूचे असे किस्से आहेत ना की तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. हो हे कशाला सांगताय त्यांना सगळं? मग तर आम्हाला कळलंच पाहिजे. एक मिनिट तुम्ही सांगा मला किस्से. आपण ना त्याआधी पटकन सेल्फी काढूया. हे नवीन जनरेशन सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर करायचं असतं. ये. ही स्माइल खरी आहे ना? का रे असं काय विचारतो? भाई मगातपासून उदास दिसतोय तू. हा अरे नाही नाही काही नाही. भाई आम्हाला सगळं कळतं. चंदन, दिव्याताई तर चांगलं वागते भाई तुझ्याशी. मग आता काय प्रॉब्लेम आहे? एवढा का उदास आहे? अरे तो जगदीश काका आला होता घरी. काय तो परत येऊन गेला? काय झालं तिथं? अरे भलतच घडलं. म्हणजे अरे नेमका तो त्या दिवशी आला. हे बघ भाई, सगळ्यांनी माफ केलं असेल त्याला, पण आम्ही ना माफ करणार. काय रे? अरे आता त्यांनी माफ केलं तो त्यांचा निर्णय होता, त्यामुळे मी पण नाही बोलू शकलो काही. हो आणि अजूनही आमचा त्याच्यावर डाऊट आहे. कारण त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही चालूच असतं. तीच भीती मला सुद्धा आहे, म्हणून त्याच्यावर थोडी नजर ठेवायला पाहिजे. अरे नजर ठेवायची ना तो हम लोग है ना जीजू, आप टेन्शन मत लो. हा अरे मागच्या वेळी त्याला असा गोंट्यात धरून हाणला होता, आता त्याच गोंट्यात घालून परत पाठवून दे. हा देखो हम लोग सब सॉर्ट कर देंगे, आप टेन्शन मत लो जीजू. आणि हे बघा ते सगळं जाऊ दे. मला सांग तुझं आणि दिव्याताईचं कसं चाललंय? चांगलं चाललंय की नाही? जीजू सांगा ना जीजू. एखादी गंमत नाही त्याला काम अगं 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 हळूहळू एका दमात. भर जेवला, आता हे भरावर पिताय. काय चाललंय? मोरी म्हणतील काय, मावशाला कसली घाई आहे? म्हणून आहेत ग, लग्न झाल्यापासून कसं असं सगळं नीट नेटकं चालू आहे ना. मग सासर काय किंवा माहेर काय, असं हवं आणि तसं हवं. खरं आहे ग. एक वेळ सासर परवडलं, पण आता माहेर परवडत नाही. हो बाई. लग्न झाल्यावर सासरपेक्षा माहेर जास्त सासर वाटायला लागतं. आई वडील आपल्याच मुलीला परक करून टाकतात. हो हो, माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा माहेरी गेले ना, तर माझी आई लगेच जावई बापू आले, जावई बापू आले, आणि लेक इकडे बॅग उचलतीये, कोणी हात लावायला सुद्धा आलं नाही. तेव्हा मी म्हंटल आता माझं नाही, नवऱ्याचं झालंय हे माहेर. पण ह्या सगळ्यापेक्षा आपलं लहानपण खूप छान होतं, हो की नाही? खरं. शिवा, आज तुझ्यामुळे हे आठवायची उसंत तरी मिळाली.
हो ग, अगदी खरंय. काय धम्माल करायचो ना आपण. हो ना, आम्हाला सांगा ना तुम्ही काय काय मजा करायचा. काय केलं नाही ते विचार. काय ग काय काय खेळ खेळायचो आपण. तुम्हाला माहित नाही ते खेळ, तुम्हा शहरी मुलांना. काय लगोरी, लंगडी, सूर पारंब्या, विटी दांडू, ते झाडावर लपाछपी, भातुकडी, झाडावर चढणं, पडणं, भांडणं, अबोला. काय केलं नाही ते विचार. बाप रे. आणि कावेरी, तुझं सुंदर गाणं. हे काय हे, एक काम कर ना, होऊन जाऊ दे. एकदम माझ्याकडे मोर्चा का वळवला तुम्ही. खूप छान गाते, खूप छान गाते. ए काऊ म्हण. ए नाही ग, आता नाही ग, आता तर पोटभर जेवले मी. अरे छे, जेवल्यानंतर काय गाणं म्हणायचं. एक मिनिट. तुम्ही सगळ्यांनी आग्रह केलात, मी कुकारा वगैरे घालून दाखवलं ना, मग आता गाणं म्हणायचं नाहीये तुला. नको ग नको, आता नको. नाही असं नाही प्लीज गाणं होऊन जाऊ दे प्लीज. प्लीज म्हण. ए मी काय एवढी मोठी गायिका असल्यासारखं तुम्ही काय आग्रह करताय. अगं छान गातेस तू. बर ओके. एक मिनिट. हा हे कधी शिकलीस. माझ्या लाडक्या सुनेने शिकवलंय मला. वा, आता मला गायलाच पाहिजे. कोकणी गाणं गाते. या दोघींच्या आवडीचं आहे ते गाणं. हाव साहेबा पूल तोडी वयता, दामुल्या लग्नाक वयता, मग साहेबा वाट दाखोय, मग साहेबा वाट कळना. गे 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 ग साहेबा, माग नका गो, माग नका गो, ही मोजा नाकातली नोटनी. गे ग साहेबा, माग नका गो, माग नका गो, ही मोजा पायातली पुजणा. गे ग साहेबा, माग नका गो, माग नका गो. ला 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 ला. आगे नारी तुझ्या नाकातली नोटनी, पायान चोरी. ला 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 ला. साहेबा पोल तोडी वयता, दामुल्या लग्नाक वयता. ला 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 ला, मग साहेबा वाट कळना. काय आठवते तुम्हाला. या दोघींना या गाण्याची एक बॅक स्टोरी माहिती आहे, हो की नाही. पण तुम्हाला ती माहिती नाही, कारण ह्यांचा त्यावेळेला जन्मच झाला नव्हता. तुम्हाला माहितीये का, स्वर्गीय राज कपूर यांनी जेव्हा बॉबी हा सिनेमा करायला घेतला ना, त्याच वेळेला त्यांनी हे गोव्याचं लोकगीत ऐकलं आणि ते इतके प्रेरित झाले की त्यांनी चक्क त्याच्या काही लाईन्स त्या गाण्यामध्ये घातल्या. आठवतं का, काहीतरी असं आठवल्यासारखं होतं. नाही. अजून यांना आठवत नाही. कमाल आहे, इतकं फेमस गाणं आहे ते. ना मांगू सोना चांदी, ना मांगू बंगला गाड़ी, ये मेरे किस काम के. गे 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 गा साहेबा, प्यार में सोना नहीं. चांगलं होईल छान गायली. तशीच आहे गो, तशीच आहे ना. मजा आली का. खरंच मजा. आणि ही आमची राणी म्हणजे माधुरी दीक्षित. भाई साहब, माधुरी दीक्षित. ए नाही राहू दे. हो का, असं कसं. मला गायला लावलंस ना. हे बघ, तुमच्या आग्रहाला मी मान दिला की नाही, मग आता तू पण. हा चला, होऊन जाऊ दे. नाही राहू दे, तेव्हा आता कुठे जमणार आहे मला. अगं, आमची राणी म्हणजे हरहुन्नरी. गावामध्ये काही लग्न समारंभ वगैरे असले की मग आम्ही काय करायचो, VCR भाड्याने आणायचो. मग मराठी हिंदी फिल्म्स बघायच्या.
आणि दुसऱ्या दिवशीपासून राणीच्या अंगात माधुरी दीक्षित संचारायची, श्रीदेवी यायची. इतकी छान मिमिक्री करायची ना ती ना. खरंच. हे कर ना राणी, कम ऑन, यू कॅन डू इट. हा प्लीज प्लीज प्लीज. तेव्हाच तेव्हा आता नाही जमत मला. कसं एवढा भाव खातेस. नाही सांगितलं ना. वो तुम्हें एक इशारा देगा और तुम समझ जाओगे. कोई ना कोई तुम्हारे लिए भी बना है. भाई साहब. मुझे पूरा यकीन है कि जोड़ियां तो ऊपर बनती हैं, बस उनका मिलना हम पर छोड़ दिया है. भारी काढला रे आवाज. कमाल. नहीं, बहुत हो गया तुम लोगों का. जिन्हें कुछ नहीं करने वाले बड़े मस्तीखोर हो तो. जाओ भी. नहीं. हो ना. बस बस बस, आता मला खूप लाज वाटते. भाई साहब कसलं भारी आहे. काय कसलं भारी बिरी काही नाही ग. आता फक्त आठवणी उरल्या. पण एक मात्र नक्की आहे, आम्ही दोघींनी आयुष्य जगलं तरी पण सीता तिने अख्खं घर सांभाळलं. इतक्या कमी वयात एवढी जबाबदारी होती तिच्या. पण त्याशिवाय सुद्धा आम्ही खूप मज्जा केली. हो ग, खरंच. आणि एकदा तर आमच्या ग्रुपमधल्या एका मैत्रिणीची एका मुलाने छेड काढली. तेव्हा सीताने जाऊन त्या मुलाला अशी समज दिली की पुढे त्या मुलाने त्या मुलीकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही आयुष्यात. म्हणजे बघ काय टेरर होती ती. एक सेकंड, म्हणजे काकू सेम शिवासारखी होती ना? शिवासारखी नाही हा, शाब्दिक समज फक्त. नाही म्हणजे असायलाच हवं. आत्ता जसा काळ आहे जशाच तसं उत्तर द्यायलाच हवं. बरोबर आहे. नाहीतर काही मुली उगाच गप्प बसून ना सगळं सहन करतात, ते नको. आणि बरं का शिवा, तुझे सगळे किस्से आम्ही ऐकलेत. आम्हाला खूप कौतुक वाटतं ग तुझं. आणि सीता, आम्हाला तुझंही कौतुक वाटतंय. तू शिवाला समजून घेतलंस आणि ती जशी आहे तशी राहू दिलास. माहेरून सासरी येताना कशाला बदल करायचा? आपण जसे आहोत तसंच राहिलं पाहिजे. आणि तू शिवाला तसंच राहू दिलंस. काय ग, अचानक अशी शांत का झालीस तू? कावेरी ताई, काही नाही. तुम्ही दोघी खूप वर्षांनी भेटलात ना, म्हणून भरून आले. नाही ग, तुम्ही एवढ्या वर्षांनी भेटलात, खूप आनंद झालाय मला. काय बोलायचं कळतच नाहीये. काय काय झालं? आले लागतोय. वर बघ, वर बघ. सावकाश 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 सावकाश. हळू हळू हळू.